चल. विराज सर, अहो मी गौरीला प्रॉमिस केलं होतं की मी आज होळी तिच्याबरोबर खेळेन. मी जर तुमच्याबरोबर आले ना तर खूप वाईट वाटेल हो तिला. ओ, हॅपी होली गौरी. बाप रे, कोणीतरी रागावलंय. गौरी बा, आता या वर्षी माझं आणि आत्तूचं लग्न होणार आहे ना, हो की नाही? त्यामुळे हा काका पहिल्यांदाच तुझ्या आत्तू सोबत होळी खेळणार आहे. तू दरवर्षी आत्तू सोबत खेळतेस की नाही होळी? या वर्षी पहिल्यांदा प्लीज ह्या काकाला तुझ्या आत्तू सोबत होळी खेळू दे ना, प्लीज प्लीज. प्लीज 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 प्लीज. बरं मला सांग, तुझी आत्तू तुझ्या बरोबर नसली की तुला वाईट वाटतं ना? हो ना? मग तुझी आत्तू माझ्यासोबत नाही आली तर मला सुद्धा वाईट वाटेल, मला सुद्धा रडू येईल. चालेल तुला? आत्तू ठीक आहे, तू नको येऊस माझ्यासोबत. तू गौरी सोबतच होळी खेळ. मला वाईट वाटतंय पण मी मॅनेज करेन माझं मज. रडू नका तुम्ही, घेऊन जावा तुम्ही आत्तूला. पण तुला वाईट वाटेल ना? नाही वाईट वाटेल. नक्की नक्की घेऊन जाऊ? हा, प्रॉमिस? प्रॉमिस. पुढच्या वर्षीपासून तू, मी आणि आत्तू आपण तिघे मिळून होळी खेळायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. आजोबांना सुद्धा घ्यायचं, ते माझ्यासोबत कधीच होळी खेळत नाही. हो, हा, आपण एक काम करूया, पुढच्या वर्षी आजोबांनाच पहिला रंग लावूया. चालेल? हो. कळलं का आजोबा? असं करणार होता मी पुढच्या वर्षीपासून. नाही बाबा, मला खूप भीती वाटते का तिथे यायला. हा, नाही, आता असं नाही चालणार. मी गौरी मॅडमना प्रॉमिस केलंय, तुम्हाला आमच्याबरोबर होळी खेळावीच लागणार. खेळणार ना? हो, आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर यावंच लागेल मला. हा, चलायचं का मग? नाही, गौरी मॅडमने परमिशन दिली आता. हा, तुला परमिशन आहे, जा तू. मी चेंज करून येते. नाही नको, जाताना नवीन कपडे घेऊ तुझ्यासाठी. तसंही हे असले कपडे चालत नाहीत तिथे. चल. बॅग घेऊन हा, येते. ये. आई बाबा, येतोच आम्ही. हा. आलोच.
डॉक्टर काय झालंय? एक तर त्याचा कोटा हलका आहे आणि एकूणच इथलं वातावरण आणि खाणं पिणं त्याला सहन झालेलं नाहीये आणि हायपर टेन्शनमुळे त्याचा BP हाय झालाय. इन्स्पेक्टर, अशा परिस्थितीत त्याला इथं ठेवणं धोक्याचं आहे. आय सजेस्ट एकतर त्यांना हॉस्पिटलाइज करा किंवा जामिनावर घरी सोडा आणि रेग्युलर इंटरव्हल नंतर त्यांना हजेरीसाठी बोलवा. याला इथं ठेवणं जीवावर बेतू शकतं. मी याचं मेडिकल सर्टिफिकेट रेडी ठेवतो, ते घेऊन जा. साहेब, मला याला घरी घेऊन जाऊ द्या ना प्लीज. हे बघा, मी तुमची काळजी समजू शकतो, पण जामिनाशिवाय मी त्याला सोडू शकत नाही आणि सार्वजनिक सुट्टी आहे, त्यामुळे कोर्टही बंद आहे. पण काहीतरी उपाय तर असेल ना यावर. एक उपाय आहे, मॅजिस्ट्रेट साहेबांची सहीच आज याला जामिनावर सोडू शकते. माणुसकी म्हणून मी तुम्हाला मदत करतोय. मी तुम्हाला एक फॉर्म देतो. मॅजिस्ट्रेट साहेबांची सही जर का त्यावर तुम्ही आणू शकलात तर आजच होईल जामीन. साहेब, मी सही आणतो त्यांची. मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल? देवाचे आभार मान. नशीबवान आहेस असा भाऊ मिळालाय. या भावाकडे बघून असं वाटतंय तू चांगल्या घरात नाही. सुधार आता. या, तुम्हाला देतो फॉर्म. दादा, सलील, तू काळजी करू नकोस. आज काही झालं तरी मॅजिस्ट्रेट साहेबांची सही मी घेऊनच येणार आहे. तू आराम कर. हॅपी होली. हॅपी होली. काय झालं? रिलॅक्स. चल. एन्जॉय करता की नाही? ये अर्पिता, माय वुड बी वाईफ. अरे वाह, क्या बात, क्या बात.